खूप लोक बोलायचे की रमशा तू छोटी आहे, तुला कळत नाही, तू जास्त बोलत नाही, तुझ्या याच्याने हे नाही होणार, ते नाही होणार. तेव्हा तिला ते खेळणं वगैरे दिलं ना, त्यावेळेस खरंच खूप वाईट वाटलं की नाही, ही अशी तर नाहीये नक्कीच की कोणीतरी किल्ली दिली आणि ती निघाली. असं घरातही कधीच होत नाही की तिला काहीतरी करायचंय आणि आम्ही सांगितलं तेच ती करेल किंवा आम्ही सांगितल्याशिवाय ती करू शकणार नाही, असं कधीच होत नाही. पहिली कमाई माझी आय थिंक अंडर 10 मध्ये होती, जेव्हा मी एक स्टेट लेवल टुर्नामेंट जिंकले होते. बॅडमिंटन कोर्ट मध्ये गेलं की ती फुल ऑन खेळते. तशीच ती जेव्हा स्टेजवर जाते ना, तेव्हा ती एक वेगळीच रमशा असते. घरात असणारी रमशा वेगळी आणि ती परफॉर्म करतानाची रमशा वेगळी. मी सगळं काही आईला दाखवू शकते. आता मी कॉन्फिडंट आहे, खूप कॉन्फिडंट आहे. काही पण आणा तुम्ही, मला करून दाखवणार नीट पैकी, सगळं काही शिकवणार आईला. आईला तर काही माहित नाहीये जास्त, तर एकही गोष्ट नाहीये की मला येत नाही. मी खूप कॉन्फिडंट झाली आता. काही पण आणा, मी करून दाखवणार आईला. स्विमिंग टँक मध्ये 2.5 वर्षाची असताना तिला शिकवायला टाकलेलं आम्ही आणि 3 वर्षाची असताना तिने पहिलं इंटरस्टेट खेळलेली. तेही बटरफ्लाय तिने 50 मीटर कम्प्लीट केलेलं. बापरे. आणि त्यानंतर ज्या ट्रॉफीज चालू झाल्या एकानंतर एक, त्या चालूच राहिल्या. मी पहिल्यापासून बोलते की मी बोलत नाही, मी करून दाखवते. तर मी करून दाखवलं आणि ही ट्रॉफी घरी आणली. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. जाऊबाई गावाची विजेती आज आपल्या सोबत आहे रमशा. खूप खूप अभिनंदन. थँक्यू. तिच्या आई सुद्धा आहेत. रमशा या नावाचा सध्या खूप बोलबाला आहे सगळीकडे, रमशा रमशा रमशा. जेव्हा हिचं नाव ठेवलेलं रमशा, नावाचा अर्थ काय नक्की? रमशा या नावाचा अर्थ आहे खूपसूरत, सुंदर, आणि तशी ती आहे आणि तिने खूप सुंदर यश मिळवलंय. किती आनंद झाला काकू? खूप आनंद झाला. म्हणजे आनंद किती झाला शब्दात सांगणं खरंच खूप अवघड आहे, खूप अवघड. बरं रमशा, ज्या वेळेला ट्रॉफी हातात आली, एवढं सगळं काही तू अचीव्ह केलं, ज्या वेळेला आपल्या हातात ट्रॉफी येते तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी आठवतात, चांगल्या वाईट सगळ्या. खूप जणांनी अंडर एस्टिमेट केलं असतं, खूप वाक्य असतात आणि मग आपल्याला असं होतं की येस आय मेड इट. तुला काय काय आठवलं? मला ऍक्च्युली फ्लॅशबॅक आलं. फुल 2 महिने जी जर्नी होती ना, फुल माझ्या डोळ्यांसमोर आली की मी काय काय केलंय. आणि खरंच यार, मी खूप मेहनत केली आणि ती ट्रॉफी माझ्या हातात आली आहे. तर खूप चांगलं वाटत होतं. खूप लोक बोलायचे की रमशा तू छोटी आहे, तुला कळत नाही, तू जास्त बोलत नाही, तुझ्या याच्याने हे नाही होणार, ते नाही होणार. पण शेवटी आता जसं मी पहिल्यापासून बोलते की मी बोलत नाही, मी करून दाखवते. तर मी करून दाखवलं आणि ही ट्रॉफी घरी आणली. बरं, ज्या वेळेला तू मालकीणबाई ठरलेलीस, मला आजही आठवते, आम्ही टीव्हीवर पाहत होतो त्यावेळेला सगळ्यांकडनं रमशा 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 अशी नावं आलेली मेजॉरिटी. आणि तू ते लॉक उघडलं होतंस त्या घरामध्ये, तो मान तुला मिळाला होता. त्या क्षणी तरी तुला वाटलं होतं का कुठेतरी बॅक ऑफ द माइंड की एक दिवस या शोची ट्रॉफी माझ्या घरी माझ्या हातात असेल? माझं एम पहिल्या दिवसापासून तेच होतं की ही ट्रॉफी माझ्या हातात माझ्या घरी यायला पाहिजे. आणि सगळ्यांना पहिले जेव्हा मी मालकीनबाई झाले होते तेव्हा माझं कॉन्फिडन्स अजून वाढलं की हो यार, जर मी पहिली मालकीनबाई होऊ शकते तर पहिल्या पर्वाची विजेती सुद्धा होऊ शकते. आणि ती झालीये. बरं काकू, घरात आम्ही आल्यापासून पाहतोय इतक्या ट्रॉफीज आहेत, ती बॅडमिंटन प्लेअर आहे, एवढं सगळं तिने अचीव्ह केलंय, इतक्या ट्रॉफीज आहेत. एखाद्या पहिल्या बक्षिसाची आठवण आहे जी तुम्हाला सांगायला आवडेल? कारण हे मोठं बक्षीस घेऊन आले पण पहिलं नेहमी स्पेशल असतं, ती काय आहे? पहिलं बक्षीस म्हणण्यापेक्षा मला पहिलं खेळात तिने कधी उडी मारली हे सांगायला जास्त आवडेल. कारण ती फक्त 2.5 वर्षाची होती जेव्हा तिचा पहिला गेम सुरू झाला आणि तो होता स्विमिंग टँक मध्ये. 2.5 वर्षाची असताना तिला शिकवायला टाकलेलं आम्ही आणि 3 वर्षाची असताना तिने पहिलं इंटरस्टेट खेळलेली. तेही बटरफ्लाय तिने 50 मीटर कम्प्लीट केलेलं. बापरे. आणि त्यानंतर ज्या ट्रॉफीज चालू झाल्या एकानंतर एक, त्या चालूच राहिल्या. आणि त्यामुळे आताही आम्हाला होतं कुठेतरी की ही ट्रॉफी म्हणून येणार आमच्याकडे. कारण ती गेली आहे म्हणजे ट्रॉफी घेऊनच येणार हे निश्चित होतं. बरं रमशा, आता हे विचारायचंय की इतका सगळा गावामध्ये तावून सुलाखून निघाली आहेस, कारण खूप गोष्टी तुम्ही केल्या ज्या आपल्याला नेहमी डे टू डे लाईफ मध्ये नाही जमत. तू ट्रेंड झाली आहेस, पण ज्या वेळेला आता आईला गावी न्यायची वेळ येईल तर कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या तू सर्रास आईला दाखवू शकतेस की हे असं करायचंय, हे असं? मी सगळं काही आईला दाखवू शकते. आता मी कॉन्फिडंट आहे, खूप कॉन्फिडंट आहे. काही पण आणा तुम्ही, गावाची गोष्ट मी तुम्हाला करून दाखवणार नीट पैकी, सगळं काही शिकवणार आईला. आईला तर काही माहित नाहीये जास्त, आई पण गावात गेली नाहीये, मी पण पहिल्यांदाच गेले होते. तर एकही गोष्ट नाहीये की मला येत नाही. मी खूप कॉन्फिडंट झाली आता. काही पण आणा, मी करून दाखवणार आईला. बरं काकू, टीव्हीवर पाहताना बऱ्याचदा ज्या वेळेला भांडणं होतात किंवा काहीतरी इमोशनल होतं तेव्हा आपल्याला खरोखर पाहताना रडू येतं, कारण की आपली मुलगी तिथे असते, परफॉर्म करत असते. तुम्हाला असा हळवा वाटावा, असा इमोशनल क्षण कुठला आला की असं वाटलं की आत्ता धावत जावं आणि माझ्या लेकीला मिठी मारावं किंवा तिच्याशी बोलावं, आत्ता तिला माझी गरज आहे, असं काही झालं? किंवा राग आला खूप प्रचंड, अरे यार का हिच्यासोबत असं?
नाही राग म्हणजे तसा नाही, पण जेव्हा तिला ते खेळणं वगैरे दिलं ना त्यावेळेस खरंच खूप वाईट वाटलं की नाही ही अशी तर नाहीये नक्कीच की कोणीतरी खिल्ली दिली आणि ती निघाली. असं घरातही कधीच होत नाही की तिला काहीतरी करायचंय आणि आम्ही सांगितलं तेच ती करेल किंवा आम्ही सांगितल्याशिवाय ती करू शकणार नाही, असं कधीच होत नाही. ती आपलं तिचं जे काहीतरी करायचं असतं ना ते तिच्या डोक्यात फिक्स असतं आणि ते तिच्या डोक्यात चालत असतं, म्हणूनच ती कमी बोलते. तिचं सगळं प्लॅनिंग तिच्या डोक्यात चालू असतं आणि जेव्हा ते एक्झिक्यूट करायची वेळ येते ना तेव्हा ती बरोबर करते. म्हणजे असं की जसं बॅडमिंटन कोर्टमध्ये गेलं की ती फुल ऑन खेळते, तशीच ती जेव्हा स्टेजवर जाते ना तेव्हा ती एक वेगळीच रमशा असते. ते घरात असणारी रमशा वेगळी आणि ती परफॉर्म करतानाची रमशा वेगळी, हे नेहमीच आम्ही बघितलेलं आहे. बरं रमशा, नेहमी चर्चा होतीये सध्या की चेक मिळालाय एवढा, खूप मोठी अचिव्हमेंट आहे. मला हे विचारायचंय की तुला आठवतं की पहिल्यांदा काहीतरी तू कमाई केली होतीस, तुला आठवते तुझी पहिली कमाई काय होती? माझी पहिली कमाई मला एक्झॅक्टली तर नाही आठवत आहे, पण ती पण अशीच काहीतरी ट्रॉफी सोबतच आली असणार आहे, प्राइज मनीच. कारण मी खूप लहानपणीपासून खेळते. तर पहिली कमाई माझी आय थिंक अंडर-10 मध्ये होती, जेव्हा मी एक स्टेट लेवल टुर्नामेंट जिंकले होते. तर ऑब्व्हियसली ते पण खूप स्पेशल होती आणि हे पण खूप स्पेशल आहे. तर खूप छान वाटलं तुम्हा दोघींशी. ही तर सुरुवात आहे, माहित नाही रमशा आता काय धमाका करणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुला आणि काकू तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा, कारण आता तुम्ही हिच्या पाठीशी उभ्या राहणार आहात तितकीच खंबीरपणे, ज्यामुळे ही अचीव्ह करू शकली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.